उष्णतेच्या लाटांनी महाराष्ट्राला अक्षरशः भाजून काढलंय। अनेक भागात 40, 42, 45 अंश नव्हे तर चक्क 46 आणि 47 अंशांच्या जवळपास तापमान गेलं। यंदाच्या मान्सूनवरचं संकट असलेला एल निनो ही प्रशांत महासागरात तयार होतोय। या सगळ्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मे महिना सुरू झालाय। या महिन्यातलं तापमान आणि मान्सून पूर्व पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं जाहीर केलाय। त्यानुसार यंदा उष्णतेच्या लाटांपासून मे मध्येही महाराष्ट्राची सुटका नाही। या महिन्यात अनेक भागात पाऊसही सरासरीपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे। नमस्कार मित्रांनो, बातमीची स्टोरी आपल्या युट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। हा उष्णतेच्या लाटांचा नकाशा पहा। त्यात लाल रंगाच्या भागात उष्णतेच्या लाटांचे दिवस जास्त राहणार आहेत। निळसर रंगाच्या भागातही उष्णतेच्या लाटा असतील, पण त्याचे दिवस कमी राहतील। त्यानुसार महाराष्ट्राकडे पाहिलं तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, पश्चिम महाराष्ट्रात पुणे, अहिल्यानगर, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर, मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि हिंगोलीसह अनेक ठिकाणी, तसंच विदर्भात अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्यात उष्णतेच्या लाटांचा धोका आहे। देशात मे महिन्यात सरासरीच्या तुलनेत जास्त म्हणजे 110% पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे। मे महिन्यातल्या पावसाचा अंदाज देणारा हा देशाचा नकाशा पहा। आपल्या महाराष्ट्राकडे पाहिलं तर काळ्या ठिपक्यांच्या भागात मे महिन्यात पावसाची सरासरी कमी असते, पण यंदा या भागातही अनेक ठिकाणी जास्त पावसाचा निळसर रंग दिसून येतोय। काही भागात कमी पावसाचा पिवळा रंग आहे। माहितीपूर्ण संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बातमीची स्टोरी या युट्यूब चॅनलला नक्की भेट द्या।